भगवान जागृतेश्वराच्या पवित्र प्राणामध्ये गेले 52 वर्ष हा नाम यज्ञ सोहळा महाशिवरात्रीच्या औचित्य साधून आपण सर्वजण संकल्प करता प्रतिवर्षीप्रमाणे प्रेमसंबंधाने नातेसंबंधाने ही सेवा माझ्या वाट्याला असते. त्याचं कारण आहे आमच्या आजीचं माहेरघर वाशेगाव विठ्ठल. मामांचं गाव आणि त्या प्रेमाने आपण सर्वजण प्रतिवर्षीप्रमाणे ही सेवा श्री क्षेत्र पाटणवी धाम संस्थानाला प्रदान करता. चिंतनीय सेवेला निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या 3 चरणाचा अगदी महत्त्वाचा अभंग आहे. या महत्त्वाच्या अभंगामध्ये सज्जनांची लक्षणं तुकोबाराय सांगतात. अभंग छोटा आहे. अभंगाचे शब्द फार मार्मिक आहेत आणि महत्वाचे आहेत. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकोबाराया सज्जन कसा आहे ह्याची लक्षण आहे. कधी संतांची साधूची तुलना होत नाही. केलं तुलना करायला लागलंच तर भगवंताशी तुलना केली तरी सुद्धा भगवंताचं कार्य संतांच्या कार्यापेक्षा हलकंच लागतं. तुकिता तुलनेशी ब्रह्मप्रकाश आले सर्वांना परिचित आपल्या सर्वांना आती. त्यामुळे या अभंगामधले काही महत्वाच्या बैठकी तुमच्या पुढे मांडून एक समाधानापर्यंत आपल्याला जो प्रवास करायचा आहे त्या प्रवासाकडे जात असताना आपण जो परमार्थ करतोय देव भेटावं म्हणून का सुख भेटावं म्हणून झोपले का नाही. आजचा फार विशेष दिवस आहे. सोमवार पण आहे आणि एकादशी पण. सांप्रदायिक मंडळीसाठी परवडीचं काळ आहे. हरिदिनी आजच्या दिवशी 12 पर्यंत कीर्तन संपवायचं नाही. तू एकटाच 12 पर्यंत कर. आम्ही 10 नंतर घरी हरिदिनी आहे. आणि व्रतांमध्ये जर राजा व्रत कोणतं असेल तर ते एकादशीचं. श्रेष्ठ व्रत कोणतं असेल तर ते एकादशीचं आहे. आजच्या दिवशी काही क्रिया केल्या असत्या त्या क्रियेचा परिणाम आपण भगवंत स्वरूपामध्ये भगवंत स्वरूपासारखे प्राप्त होतो. भगवंतासारखे होतो. ते आजच्या व्रताच्या नियमाचा परिणाम आहे. कसला परिणाम आहे? नियमाचा परिणाम आहे आजच्या व्रताचा. कोणत्या? ऐका व्रताचे ऐका Hare
खाल्ले उत्तर द्या मला किमान अर्धा डझन केळी खाल्ली पाहिजे किमान संध्याकाळी पाव किलोचा भगर प्रत्येकाने खाल्ला हा नियम आपलं फार अवघड आहे एरवी आपल्याला नाश्त्याचं टेन्शन नसतं पण एकादशी असली की दशमीला साबुदाणा फुगत टाकतात कधी व्यवस्था पोटाची कधी आदल्या दिवशी अवस्था नाही झाली तरी बोला अवस्था नाही झाली तरी चालेल पण व्यवस्था झाली म्हणजे असं आहे हल्दीला गेल्यावर नवरा बघत नाही लोक पहिली काय बघतात सोय पहिली काय बघतात हल्दीला गेल्यावर नवरा वरबा त्याला भेटायचं पहिली काय बघायची सोय देवाकडे आलं देवाकडे जाण्याकरता सोपा उपाय विष्णू समान होण्याकरता एकादशीच्या व्रताचा सोपा उपाय जरी संतांनी शास्त्राने दिला तरी आम्ही आधी भजनाकडे लक्ष न देता कुठे लक्ष देतो भोजनाकडे याचा अर्थ आम्हाला देव पाहिजे की नाही साधी गोष्ट तुझं लग्न झालं लग्न झालं एकदा पण आता जे माझे 3 बंधू आले भाऊ आले त्यांच्यापैकी कोणाचं झालंय नाही सर एकदा पण इच्छा नाही करायची नाही चष्मा वगैरे दादाची इच्छा नाही माझ्या मठात एक संन्यासी भेटला आज मी त्याला माझ्या बरोबर नेला पुढे बसलं तुम्हाला फार पहिल्यांदा कुठेतरी जवान मुलं आले आजच्या ह्या प्रसंगाला पुढे गेला तुम्ही चौघं तुम्ही काय त्या साईला कसे इकडे इकडे साईला कसे पुढे वा आणि तुम्ही ग्रीन टी शर्ट इथे मामाच्या साईडला बसतो ओके एक पाऊण तास फक्त जास्त वेळ नाही घेणार तुमच्या फक्त पाऊण तास इथे दादा इथे हां असू दे हां बस डन हॅलो हां येतो थोडंसं